तर सलग 4 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणचे समुद्र किनारेही पर्यटकांनी फुलून गेलेत। मालवण समुद्र किनारा, तारकर्ली, कुणकेश्वर, शिरोडा या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। सिंधुदुर्गातील मालवणी जेवणाचा आस्वाद घेत स्नॉर्कलिंग आणि पर्यटन यासाठी पर्यटकांचा नेहमीच अग्रक्रम असतो। होळीच्या दिवसात वाढलेला उकाडा यामुळे पर्यटकांनी सिंधुदुर्गाला पसंती दिली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। आपण इथे आहोत तारकर्लीमध्ये आणि तारकर्लीमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पर्यटक इथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर बघितलं तर देवबाग, तारकर्ली यासह देवगड, शिरोडा, वेंगुर्ला या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत आणि समुद्र स्नानाचा आनंद घेत आहेत हे पर्यटक। याचबरोबर कोकणात अलीकडे स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग असे प्रकार सुरू झालेले आहेत। त्यामुळे स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग ही मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक करताना दिसत आहेत। कोकणात आलेला पर्यटक हा मालवणी जेवणावर कायमच ताव मारत असतो। यावर्षीही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेत आणि जे सलग ज्या सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे सरकारी कर्मचारी म्हणा किंवा पर्यटक म्हणा हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे कोकणातील सगळी हॉटेल्स आहेत ती सध्या हाऊसफुल झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने माशांचे दर आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत। तर स्कुबा डायव्हिंग म्हणा किंवा स्नॉर्कलिंग म्हणा यासाठीही मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे दाखल होत असल्याने मोठ्या प्रमाणात जे सगळं आहे ते हाऊसफुल झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। एकूणच कोकणातलं जे चित्र आहे ते मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने आर्थिक जी आहे ती तेजी आल्याचं आपल्याला दिसतंय। कॅमेरामॅन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग।